मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दसऱ्याच्या दिवशी दुपारी अख्खा गाव ग्रामदेवतेच्या देवळाजवळ जमला होता. या दिवशी देवळाजवळ येणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना, बायका मुलांना आनंद पर्वणीचा लाभ होतो. वर्षभरात न भेटू शकलेली माणसं इथं भेटतात. गप्पा गजाली होतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. मुलांना तर पाहावं तेवढं कमीच असतं. दसऱ्याचं सोनं आणि आनंद लुटायला, दूरदर्शन घ्यायला जशी माणसं आलेली असतात, तशीच आपले प्रश्न, आपल्या समस्या घेऊनही काही लोक देवाच्या चरणापाशी आलेली असतात. देव आपल्याला मार्ग दाखवतील अशी त्यांची श्रद्धा असते. वामन आणि नली यांच्या लग्नाबद्दल देवाचं मत घेतलं जाणार आहे, ही गोष्ट गावभर झाली होती. काही लोक तर देव या बाबतीत काय सांगतोय हे ऐकण्यासाठी मुद्दामच आले होते. अख्ख्या गावाचं लक्ष याच गोष्टीकडे होतं. यापूर्वी कितीतरी खाजगी सार्वजनिक प्रश्न देवापुढे मांडले गेले, पण यावेळेसारखी उत्सुकता कधीच नव्हती. जवळ आलेला प्रत्येक जण या प्रश्नाबद्दल दुसऱ्याजवळ बोलला होता किंवा बोलत होता. लवकरच बळी दिल्या जाणाऱ्या रेड्याकडे पाहावं तसे लोक वामनकडे पाहत होते. त्या बघण्यात सहानुभूती होती, तशीच उत्सुकता देखील होती. वरून शांत दिसत असला तरी आतून मात्र वामन जळफळत होता, धुमसत होता. एकदाचा काय तो निर्णय लागावा आणि आपल्याला घरी जायला मिळावं असं त्याला वाटत होतं. पण देवाकडची देवस्कीची आणि गावकीची बरीच कामं अजून व्हायची होती. ती गावणगे, देवळी, गुरव ही मंडळी भराभर आटपीत होती. वामनला मात्र ही कामं सावकाश होत असल्यासारखं वाटत होतं. ढोल वाजत होते, ताशे तडतडत होते, मोरशिंग किंकाळ्या मारीत होतं. गावातल्या इतर देवळांतील देवदेवतांचे तरंग या प्रमुख देवळात येऊन दाखल झाले होते. तरंगधारी खांद्यावरती तरंग तोलीत देवांच्या मानाप्रमाणे रांगेमध्ये उभे होते. सर्व तयारी झाली. गावातल्या मुला माणसांना, लेकी सुनांना, गुराढोरांना, कोंबड्या कुत्र्यांना, अख्ख्या गावाला सुखशांती लाभावी म्हणून गाव प्रमुखाने देवाला गाऱ्हाणं सांगितलं. होय महाराजा म्हणून सर्वांनी साथ दिली. ढोलवाल्यांना इशारा झाला. बगा बुग आवाज करीत देव अंगात येण्यासाठी अवसरी ढोल वाजू लागले. एक एक तरंगधारी अंग विक्षेप करीत हुंकारू लागले. मध्येच घरकन फिरवू लागला. सगळ्या तरंगधाऱ्यांच्या अंगात देव आल्यावरती ते वधू लागले. गाव प्रमुख एकेकाचं गाऱ्हाणं देवाला सांगू लागला. त्यावर देव दिलेली उत्तरं, उपाय ऐकून वामन मनातल्या मनामध्ये हसत होता. दरवर्षी दिलेली उत्तरं, प्रश्न, समस्या देवापुढे मांडल्या जातात. देव त्यावर उपाय सुचवतो, पण खरोखर त्यातल्या किती समस्या सुटतात, किती लोक सुखी होतात. ज्याला देवाची चांगली प्रचिती येते तो 4 लोकांना सांगत सुटतो. ज्याचे प्रश्न सुटत नाही तो बिचारा देवाऐवजी दैवालाच दोष देत गप्प बसतो किंवा दुसऱ्या एखाद्या देवासमोर आशेने आपले पुन्हा प्रश्न मांडतो. वामनची पाळी आल्यावर दादांनी वामनचा हात पकडला. त्याला घेऊन देवासमोर गेले. गाव प्रमुखाला सर्व पार्श्वभूमी सांगितली. गाव प्रमुखाने ते सगळं देवाला सांगितलं. ही समस्या ऐकून देव सुद्धा विचारात पडलेला दिसला, पण काही क्षणच. मग देवाने डोळे कपाळात नेत हुंकार दिला. तरंग झुलवला. सगळीकडे शांतता पसरली, स्तब्धता पसरली. वातावरण गूढ झालं. कानात प्राण एकवटून ऐकण्यासाठी सगळे तयार झाले, सज्ज झाले. देव बोलू लागला. एक एक शब्द धीरगंभीर आवाजात उच्चारू लागला. ह्या लगीन जमू नको. दादांनी आणि वामनने एकमेकांकडे पाहिलं. कित्याक देवा? गाव प्रमुखानं विचारलं. यास येवचा नाही. देवा यास येवचा नाही म्हणजे काय ता समजावून सांगा लेकराक. लेकरू अज्ञान असा. वंशवाडाचो नाही त्याचा, वंशवाडाचो नाही. वामन आणि दादा दोघेही गंभीर झाले. आतापर्यंत सगळं शांततेनं ऐकत आणि पाहत असलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. जवळ कुठेतरी मोह उठावं तसं गर्दीचं गुणगुणणं ऐकू येऊ लागलं. देवाची परीक्षा पाहण्यासाठी उलटसुलट प्रश्न विचारावेत असं वामनला वाटत होतं.
पण असं काही केलं तर असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारे गावकरी त्याच्यावरती चिडले असते. त्याला नास्तिक ठरवलं असतं, अतिशहाणा ठरवलं असतं. त्यांची मनं दुखावली गेली असती, भावना दुखावल्या गेल्या असत्या. बुरसटलेल्या विचारात गुरफटलेल्या सनातनी गावकऱ्यांशी त्याला वैर पत्करायचं नव्हतं. तो तडक घरी निघाला. पाठोपाठ दादाही निघाला. म्हातारे दादा मागून येत आहेत हे माहीत असून सुद्धा वामन झप्पाझप पावलं टाकीत निघाला होता. दादांना त्याच्याशी बोलायचं होतं, पण पावला पावलाला त्यांच्यातलं अंतर वाढतच होतं. तो खूप पुढे गेला होता. तो मागे वळून पाहिल आणि आपण खूप मागे पडल्याचं पाहून कुठेतरी सावलीला थांबेल असं त्यांना वाटत होतं. पण नंतर तर तो हाकेच्याही पुढे गेला. वामनला दादांचा राग आला होता. देव सर्वज्ञानी असतो. त्याला नली तिकळी आहे, लग्नाला आईचा विरोध आहे हे सांगायची काय गरज होती. गुरुवाच्या अंगात खरंच देव आला असेल तर त्याने माझी समस्या न सांगताच ओळखली असती. देव अंगात आल्याचं ढोंग करणाऱ्या त्या गुरुवाने शेवटी परंपरागत रूढींवर आधारितच सल्ला दिला ना. देवाने सांगितलेला निर्णय वामनला अजिबात मान्य नव्हता. ललाट लेख जन्माबरोबरच लिहिला जातो आणि तो बदलता येत नाही असं म्हणतात. मग त्यात लुडबुड करणारे हे तथाकथित देव काय ब्रह्मदेवाचे बाप लागून गेलेत? काय व्हायचं ते होईल, मी हे लग्न करणारच. मग घराबाहेर पडावं लागलं तरी बेहत्तर. घरी आल्या आल्या वामन आपल्या ओवरीमध्ये शिरला. माझ्यावरती आडवा झाला. छताकडे नजर लावून विचार करू लागला. थोड्या वेळाने त्याची आई आणि दादा त्याच्या ववरीत आले. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. वामना, जिला देवान काय सांगल्यानंतर ऐकलंस ना, आता तरी नाच सोडशीत ना? मुळीच नाही. आईचे डोक्यावरचे हात त्याने झटकून टाकले. असा काय? देव सांगता मानीन म्हणान सांगलंस ना? दादांनी विचारलं. ता तुमचे समजुतीसाठी आणि विषय वाढा नये म्हणान सांगलंय, पण देवान ह्या लगीन करू नको म्हणान सांगल्यानी वामन ताडकन उठून बसला. दादांकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, देवाक विचारताना नली तिकळा हा या सांगायची काय गरज होती? त्याचा आवाज न कळत चढला. असा कसा म्हणतस? देवा कळाक नको काय भानगड असा ता? त्याच्यापर्यंत कित्या इलावता? तुमच्या ह्या देवाक पुढे काय होतला ता कळता, पाठी काय झाला ता कळत नाही. वामनशी बोलण्यात काही अर्थ नाही हे दादांना कळून चुकलं. माका अडाण्याक ह्या काय कळत नाही, मी शिकलेलो नाही असं बोलून ते बाहेर पडले. ते गेल्यावर वामनची आई पुढे झाली. गयावया करीत म्हणाली, देवा पुढे जाऊ नको माझ्या लेकरा. तू म्हणतस तसा घरादाराचा वाटोळा नाय होवचा. वामन रागाने धुमसत होता. वंशवाळाचो नाय म्हणान सांगल्याने ना देवानं. तो माझो, तुझ्या 2 झिलांची औलाद वाढलेली हा. घराण्याचो वंश चालू हा. माझी एखादी औलाद वाढली नाही तर काय जग बुडाचा नाही. त्याच्या या उर्मट शब्दांनी आई चिडली. तिरस्काराने त्याच्याकडे पाहत विचारलं, पण ह्या सगळा लावलंस ता बघतस तरी काय तिच्यात? ता माका विचारू नको तू. मी तुका वयो असे काय नको तेवढं माकूर सांग. नको म्हणान घालून वाढून नानाचो मोठो केलंय मी तुका. मगे मी काय करत हय ता माका करून देत. माझे आड येऊ नको. आता तू मोठो झालंस, काळजा कॅच फुटले तुझ्या. काय मनाक वाटात ता कर जा. जळफळत बडबडत तीही बाहेर निघून गेली. पाटणीच्या हळव्या भाताचे 2 वाफे पिकून तयार झाले होते. वामनचे ते वाफे हिरव्या शेतात आपल्या पिवळ्या रंगाने माळावरूनही खुलून दिसत होते. आकाशामध्ये अधूनमधून ढग दिसत असले तरी पाऊस पडण्याची शक्यता नव्हती. ते पाऊस पाडणारे नव्हे तर रखवालदारासारखे नुसत्याच फेऱ्या मारणारे ढग होते. वामनने पिकलेले दाणे दाताखाली चावून बघितले. पीक कापायला तयार झालं होतं. तरीही कापणीपूर्वी आईचा सल्ला घ्यायलाच हवा होता. त्याने भाताचं एक केसर तोडून घेतलं आणि घरी आला. आई ओट्यावरती तांदूळ निवडीत बसली होती. त्याने केसर तिच्या पुढ्यात टाकलं. विचारलं, पाटणेचा भात कापूक झाला हा, उद्या कापू का? तिनेही गोट्यांची दातांनी परीक्षा केली. गोट्यांची कर्ल थुंकून टाकून म्हणाली, काप. आईची संमती मिळाली. त्याने कमरेचा आकडी कोयता सोडून खुंटीला लावला. भात कापूक माणसा घातलंच तर आत्ताच सांग त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करूक वही. माणसा कित्याक वही? मीच कापीन 2 दिवस लागतील. ती काहीही बोलली नाही. इवय इवय करून कोंबड्यांना बोलावलं. धावत उडत कोंबड्या तिच्या जवळ आल्या. तिने केसर त्यांच्या पुढ्यात टाकलं. त्याच्यातल्या मोठ्या कोंबड्याने ते झपकन चोचीत पकडलं आणि पसार झाला.
त्याच्या मागून बाकीच्या कोंबड्या धावल्या. केसर ओरबाडून दाणे टाकायला हवे होते. सगळ्यांना मिळाले असते हे लक्षात आलं. तोंडात केसर घेऊन उलटसुलट धावणारा कोंबडा आणि एखादा दाना मिळावा म्हणून आशेने त्याच्या मागून धावणाऱ्या इतर कोंबड्या यांचा खेळ ती काही क्षण पाहत राहिली. पुन्हा तांदळामध्ये लक्ष घालीत म्हणाली, आपस तपानात भरली हा दुनिया, दुसऱ्याचा विचारच नाही. हा टोमणा आपल्याला आहे हे वामनने ओळखलं आणि तो आत गेला. मुडीच्या चाचीतून कणगीच्या खालून त्याने 4-5 कोयत्या जमा केल्या. पाटल्या दाराच्या राखेच्या कोडल्यातले कोळसे पिशवीमध्ये घेतले आणि सुताराकडे तो जाण्यासाठी निघाला. कोयत्या का दाते घालून आणतंय, त्याने आईला सांगितलं. ह्या येळाक दोपाचेच घरात गावतात सुतार. लवकर रे, जेवण होयत आता. हा, उन्हासाठी डोक्यावरती टॉवेल घेऊन तो घराच्या बाहेर पडला. वामनने आपली ढोरं मित्राच्या ढोरात घालून माळाला लावली आणि भात कापण्यासाठी वाफ्यात आला. मेरेवरच्या आंब्याची 5 पानं मांडून ठिकाणदाराला गाऱ्हाणं केलं. या वर्षाच्या पिकाची पहिली मूठ कापून देवाला वाहिली. मग नव्या कोऱ्या दात्याच्या कोयतीने सपासप भात कापायला त्यानं सुरुवात केली. अर्धा अधिक वाफा कापून झाल्यावर नली तेथे आली. वामनला बरं वाटलं. यंदा सगळ्यांचे अगोदर नंबर लावलंच कापणी करू. पदर कमरेला खोचीत ती म्हणाली, भात पिकला तर कोणाची वाट कित्या बघीत बसायची आपण. नलीही भात कापायला ओनवली. वामन हसला, म्हणाला, लग्न आधीच तू माझो संसार करूक लागलस. लग्न आधी तू काय काय केलंस, मग मी ह्या केलंय तर काय झाला? काय केलंय मी माझ्या तोंडानं सांगाव? तिरक्या नजरेने पाहत तिने विचारलं. हा लक्षात येऊन वामन हसला. माका मदत करू की लस ती तुझी चार कापून झाली? होय, ती काय वरड. मग काय हरकत नाही. त्याने आपली पात नलीच्या बाजूला वळवली. नली, काय? यंदा माझो विचार निराळो हा. कसलो विचार? यंदा भात कापूक माणसा नाय आणायची, नाय करायची. कित्या वही माणसा तुनी मी कापूया की? तसा नाय तर यंदा पावणेर करायचो. सगळ्या झिलग्यांका पावणेशक बोलवायचा. ल्याका दारू, कोंबडी, वडे घालून खुश करायचे. गोडा खाय भाडा अखेरेक याकच झाला. तितकोच खर्च येतलो. तमाका ठावक असा गो, पण माझ्या दोस्तदाराका खुश ठेवण्यापाठी माझो उद्देश निराळू हा. आमच्या लग्नाक उद्या बाकी कोण नाही इले तरी हे येतील. बरा डोक्या चालवलंस. कौतुकाने त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. डोक्याचा काम करू जा म्हणजे डोक्या चालवूकच व्हया. बोलता बोलता 2 वाफे कापून झाले. आता पुरे. वामन मेरेवर बसला. कपाळावरचा घाम बोटांनी पुसून टाकला. अजून दोपार नाय झाली हा. आणखी 1 वाफो व्हयत. कापूर होयत गो, पण माका एकट्याक जोडूक झपाक व्हया ना. मी येईन मदतीक. नको, नाहीतरी एका वाफ्यासाठी उद्या येवकच व्हया. जा तू आता. तुझा जेवण पण करूचा असतला ना. म्हणजे तुझा काम केल्याने माझ्या घरात जेव. माका मजुरी देऊ नको, पण जेवक तरी घालशीत की नाही तू? तिने हसत हसत विचारलं. ये दुपारी जेवक. माझी आई घालीत तुका जेवक पोटभर. त्यानेही हसत हसत उत्तर दिलं. नको रे बाबा, काय घालीत ता लगीन झाल्या उपरांतच खायन, आधी नको. दोघंही मनापासून हसली, खळखळून हसली. न्याहारी बांधून घेऊन निघता निघता वामनला आईने माळ्यावरचं मडकं काढून घ्यायला सांगितलं. वडा बुडल्याचा शामू परवा मुंबईला जाणार होता. त्याच्याकडे मुंबईच्या चाकरमान्यांना पोहे करून द्यायचे होते. त्यासाठी भात उकडायला मडकं हवं होतं, ते त्याने काढून दिलं. किती भात उकडतलस? वामनचा हा प्रश्न आईला आवडला नाही. तिने त्याच्याकडे रागाने पाहत विचारलं. कित्या? त्याचो हक नाही हा? हक बजावतहस तो भातासाठी सांगत नाही मी. लय घालूचा असा तर मी इलय, मगे उतरून देन. तू उतरू नको. मडक्या फुटात तर भाजन मरशीत वगीच. नाय मरायचंय. माझी तुका लय काळजी असा आता ठावक हा माका. आईला तिढ्यात शिरायचं होतं सकाळी सकाळीच. शब्दाला शब्द करण्यात काही अर्थ नव्हता. मुकाट्याने तो मांगराकडे निघाला. दुपारी तो घरी परतला तेव्हा वाडीतल्या लोकांनी घर भरून गेलं होतं. त्याचं काळीच चर्र झालं. बोला फुलाला गाठ पडली की काय? म्हातारी भाजली तर नसेल ना? धावतच तो आत आला. गर्दीत शिरून आईपर्यंत पोहोचला. तिने त्याला पाहिलं आणि वामना, मामा गेलो रे म्हणून हंबरडा फोडला. जमलेल्या लोकांकडून त्याला कळलं की परवा संध्याकाळी दिवस मावळायच्या सुमारास मामा वारला. त्याच्या आदल्या दिवशी त्याला अर्धांगाचा दुसरा झटका आला. त्यात दुसरी बाजू सुद्धा संपूर्ण लुळी पडली. जीव होता पण वाचा गेली होती.
त्याची गंभीर स्थिती पाहून लोकांनी मुलांना तारा केल्या, पण मुलं येण्यापूर्वीच त्याचे प्राण गेले. मामा वारल्याचं ऐकून वामनला वाईट वाटण्याऐवजी थोडं हलकं हलकं वाटलं. पण मग त्यालाच या भावनेची शरम वाटली. त्याने स्वतःच्या मनाला दोष दिला. स्वार्थी माणसं दुसऱ्याच्या मृत्यूने देखील सुखावतात याची त्याला जाणीव झाली. आपणही त्यातलेच एक आहोत या गोष्टीची त्याला शरम वाटली. कावळे आजूबाजूला फिरत होते, पण पिंडाला एकही कावळा शिवत नव्हता. काहीतरी इच्छा अपूर्ण राहिलेली दिसते. माहिती असेल तर सांगणं करून बघा, भटजी म्हणाले. आता इच्छा म्हणजे चेडवाच्या लग्नाची असतली, दुसरा काय? एक जण म्हणाला. कालिंदीच्या लग्नाची काळजी करू नको, आम्ही सगळे व्यवस्थित करू म्हणून सांगा. मामाचा थोरला मुलगा भटजींना म्हणाला. वामनाचं काळीच धडधडलं. भटजींनी मामाच्या मुलाने सांगितलं तसा गारहाना केला, पण काहीही उपयोग झाला नाही. आता काय करावं हा प्रश्न सर्वांना पडला. मुलाचे चेहरेही उदास झाले. असा करा, मामाचे शेजारी आप्पा सांगू लागले. घराकडे जावा आणि त्याचे बायको कानी तरी विचारून येवा. काय इच्छा असली नि बायकोकडे बोललो असात, तर नाहीतर दरभाचो कावो करूचो लागात. किती वेळ वाट बघणार? बाकीची कामं आटपाक हवी. मामाच्या मुलाने आपल्या चुलत भावाला हाण्याला घरी जाऊन विचारून यायला सांगितलं. तो निघाला तसा वामनही त्याच्या बरोबर निघाला. त्याला आईची भीती वाटत होती. न जाणो मामा पिंड घेत नाही म्हणून ती काहीतरी कबूल करायची आणि आपल्याला गोत्यात आणायची. कालिंदीच्या लग्नाशिवाय दुसरी कसलीच इच्छा राहिली असात असा वाटत नाही. हाण्या वामनाशी बोलू लागला. गेली 4-5 वर्षा तुझो मामा तिच्या लग्नाचा जमूक बघित होतो, पण जमला नाही. पोरग्या बरा असा, पण एकाचे गिरेमान असतात. वामनला आश्चर्य वाटलं. 5 वर्षा सोरगती बघता हा मामा? त्याने विचारलं. तर रे, तुझ्या मधल्या भावाक देवचो विचार होतो, पण त्यानं नाही म्हटल्यान. तवापासून सोरगती बघता हा. 2-3 मी पण आणलंय, पण तुझ्या मामाक चाकरमानी जावय वयो होतो. वाटेत हनुम्याबरोबर झालेल्या बोलण्यातून वामनला बरीच माहिती मिळाली. म्हणजे दुसरीकडे कुठे जमत नव्हतं, म्हणून मामा कालिंदी आपल्याला द्यायला तयार झाला होता. तरीच मधली काही वर्ष त्याने आपल्याला कधी विचारलं नव्हतं. पण आपल्याला ही शंका अगोदर कशी आली नाही? काहीही असो, खरी गोष्ट कळल्यामुळे त्याला थोडं बरं वाटलं. आता आईने किंवा मामीने कालिंदीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला तर ही माहिती त्याच्या तोंडावरती फेकता येईल. शिवाय नलीशी लग्न केल्यावर मामाच्या आत्म्याला दुःख दिल्याचं शल्यही आता उरणार नाही. या विचारांनी त्याला हुरूप आला. मामा वारला ही गोष्ट वाईट झाली असली तरी झालं ते आपल्या भल्यासाठीच. मामा जिवंत असता तर या साऱ्या गोष्टी आपल्याला कळल्या नसत्या. त्याला दुखावल्याची टोचणी सतत मनाला लागून राहिली असती. आयुष्यातल्या प्रतिकूल परिस्थितीत त्याचेच शाप भोवताहेत असं वाटत राहिलं असतं. हन्या आणि वामन घरी पोहोचले तेव्हा मामी आणि वामनची आई वगैरे मंडळी ओट्यावरच बसलेली होती. पिंडदानाला व्हाळावरती गेलेली मंडळी येण्याची वाट बघत होती. घेतल्यान रे पिंड? वामनच्या आईने विचारलं. नाय, हन्या म्हणाला. ननंद भाऊजईने एकमेकाकडे पाहिलं. मनानं सांगा किलव, कालिंदीच्या लग्नाची काळजी करू नको म्हणान सांगल्यानी तरी घेवक नाय. मग आता काय इच्छा राहुल्या असात? मामी म्हणाली. जाऊचे आधीच वाचा गेली काय सांगाक सौराकच नाही. ती रडू लागली. रडा नको वहिनी, रडा नको. वामनची आई भाऊजईची समजूत घालू लागली. एकदा पिंड घेतल्याने असतो मग जीवाक घोर नाही होतो. हाय, पण आता काय करणार? हन्या रे, काय अक्का? दादाच्या मनात काय होता त्या कळाक आता मारग नाही. आजपर्यंत चाललेला तसाच पुढे चला तसा सांगान बघा. हन्या आणि वामन व्हाळावरती निघाले. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. वामना, तू कधी लगीन करतलस? चमकून वामननं हन्याकडं बघितलं. आता हा तर काही गडबड करणार नाही ना असं त्याच्या मनात आलं. पण त्याने विचारलं. हे बरंच झालं असं वाटलं. तो म्हणाला. बारसं झाल्या उपरांत? खराच की काय? होय, ठरला हा. खयच्या गावची? आमच्याच गावची. असा, खैचे वाडीतली? आमचेच वाडीतली. हन्या तोंड उघडून वामनकडे पाहतच राहिला. वामना, म्हणजे लवागमिरी की काय रे? लवागमिरी? हाली करतात तसला रे. लव्ह मॅरेज की काय म्हणत तसला. तसा म्हणतलच तरी हरकत नाही. नशीबवान असच बाबा, कौतुकाने पाहत हन्या म्हणाला. नशीबवान कसो बुवा? मनात भरलेली बायको मिळाक नशीब लागता हा.
मनात भरलेली बायको मिळता बघलस, पण काय काय सोसूचा लागता ता नाही बघलस तू. ता झालाच रे. फणसाचे गरे खावचे असतील तर काट्याका तोंड फिरवून कसा चालात, तो हसत हसत म्हणाला. वामनला हलकं वाटलं. आपलं लग्न ठरत असल्याची बातमी तो आता मामाच्या मुलाला सांगेल आणि एकदाची कटकट संपेल. 13व करून घरी परतताना हन्याकडून कळलेली सगळी माहिती वामनने आईला सांगून टाकली. तिला सुद्धा हे माहीत होतच, पण तिकड्या नलीपेक्षा कालिंदी बरी म्हणून ती आग्रह करीत होती. वाटेत ती एक शब्दही बोलली नाही. बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. मनात आहे तो करणार याची तिला खात्री वाटत होती. शिवाय गेले 10-12 दिवस रडून रडून तिचं डोकं दुखू लागलं होतं. तो बोलत होता आणि कान बंद करता येत नाहीत म्हणून ती ऐकत होती, इतकंच काय ते. भात कापणी जोरात सुरू झाली होती. वामनलाही 2-4 दिवसापूर्वीच ती सुरू करायला हवी होती, परंतु मामाचे दिवस कार्य आणि 13वा आल्यामुळं काही करता आलं नव्हतं. आता घाई करायलाच हवी होती. पूर्वीच ठरल्याप्रमाणे त्याने 10-12 जणांना पावणेराला बोलावलं. किबडी बाटलीचा बेत म्हटल्यावर आपली कामं मागे ठेवून वाडीतले झिलगे यायला तयार झाले. आई जेवायला बसल्यावर त्याने विषय काढला. परवा 10-12 झिलगे सांगलंय भात कापूक पावणेराक. पावणेराक? होय. तांबडो को बोनी भिगारी कोंबडी काप वडे कर. तू सुदीत असास? काय झाला हा? दादाक जावन महिनो पण झाला नाय नि तू माका कोंबडीनी वडे रांदूक सांगतस? तुका त्याचा काय सुखदुख नाय, पण पाठीक पाठ लावून इलली भावंड आम्ही. तिने जेवणावरच रडायला सुरुवात केली. ती रडायला लागल्यावर त्यालाही घास जाईना. रडा नको, गप रव. ध्यानात नाही इला हा माझ्या. ध्यानात कसा येत रे? नात्या गोत्याची पर्वा करतहस तू? एकचो एक मामा तो वारलो तर डोळ्यात सून टीप नाही इला तुझ्या. काळजात मायाच नाही तर टीप येत खैसून. अरे लहान होतास तवा आजोळा गेलास काय निसतो खालीवर होय. भाच्याका खय ठेवणे खय नको असा होय ते का? तुमका अंगा खांद्यावरती घेऊन फिरा की त्यासाठी? त्याच्या काळजात माया होती म्हणानच ना. त्याका काय पोरा नाही होती? वामन काही बोलला नाही. गिळवत नव्हते तरी अन्न फुकट जाऊ नये म्हणून घास कसे बसे पोटात ढकलल्या आणि तो बाहेर आला. मोठा पेच प्रसंग पडला होता. जिलग्यांना सांगून तो मोकळा झाला होता. पावणेरासाठी म्हणून ते तयार झाले होते. मजुरीसाठी कुणी तयार झाले नसते. प्रत्येकाच्या शेतात पिकं तयार झालं होतं आणि ते कापायसाठी सगळ्यांनाच घाई होती. पावसाची चिन्हे दिसत नसली तरी भीती असतेच. एखादी सर पडून गेली तरी दाणे गळून पडण्याची आणि कापणी लांबणीवरती पडण्याची दाट शक्यता असते. विचार करता करता त्याला मार्ग सुचला. जेवण घरी करायचं नाही, शेतावरच मांगरामध्ये करायचं. तिथे पिण्यावरही बंधनं येणार नाहीत. मोकळ्या वातावरणात खूप मज्जा करता येईल. शिवाय जेवण तयार होईतोपर्यंत झोडणीही पूर्ण होईल. बेत नक्की झाला. इमल्याला आणि नलीला वामनने जेवण करण्यासाठी खास बोलावलं. पावणेराचा बेत मांगरामध्ये झाल्यामुळे कुणावरती कसलंच दडपण नव्हतं. खूप मज्जा आली. कोंबडी, वडे आणि दारू या त्रिवेणी संगमामुळे सगळे झिलगे खुश झाले. त्या भरात त्यांनी नली आणि वामनच्या लग्नाला पाठिंबाही जाहीर केला. वामनला हेच हवं होतं. लढाई जिंकल्याचं समाधान त्याला झालं. वामना, दत्तूने हाक मारली. तुझी मळणी पण आम्हीच काढून देऊ. भिया नको तू. एका दिवसात मळणी उडवून टाकूया. मारुतीही मागे राहिला नाही. पावणेर काय करशीत? काय वया? वामनने विचारलं. तो तयारच होता. खर्च झाला तरी या मित्रांची साथ त्याला महत्वाची होती. आता ताजे बांगडे येवक सुरुवात होयत. बांगड्याचा थपथपीत तिखला आणि तांदळाची पांढरी धोप भाकरी आणि बाटली नको. मारुतीने मुद्द्याला हात घातला. ती पण दिल्यानंतर बराच झाला, नाहीतर त्याची व्यवस्था आमची आम्ही करू. दत्तू रंगात आला होता. पण जेवण हैसरच करायचा, मांगरात काय? बराबरा. वामन मागे पुढे डोलणाऱ्या दत्तूला म्हणाला. नली. दत्तू उठून तोल सावरीत उभा राहिला. काय दत्तू? तिने हसत हसत विचारलं. तू बांगडे रांधूक येशीत ना? हा येन की. हा तुका वामन घो वह्यो तर आमचा ऐकाक वह्या तुका. सगळे हसले. नली खय गेला ता? आसय आसय. हा नली. बोट नाचवत दत्तू म्हणाला. 5 परतावना कोबे राखण ठेव आणि ह्याची पण व्यवस्था वही हा बाटलीची. अरे हा हा. आधी खालं हस तीच जिरव. पुढली पलाना सांगता हा. मारुती ओरडला. पोटभर जेवण आणि दारू यामुळे कुणी घरी जाण्याच्या अवस्थेतच नव्हते. ते तिथेच लवणले.
नली तिथे असल्यामुळे वामनने बेताचच घेतली होती. त्यामुळे तो एकटा शुद्धीत होता. नली आणि इमला यांना त्याच्या घरी पोहोचवण्याचं काम त्यालाच करावं लागलं. भटाच्या घरी जाण्याची जवळची वाट देवळाच्या दारातून जात होती. परंतु तिथे गावकरी, गुरव वगैरे मंडळींपैकी कुणी ना कुणी तिथे नेहमीच बसलेला असे. त्यांना टाळण्यासाठी वामन दुसऱ्या वाटेने भटाच्या घरी पोहोचला. भट नातवाला माडीवरती घेऊन झोपाळ्यावरती बसला होता. या पटेल या, असं म्हणून त्याने वामनचं स्वागत करून बसायला सांगितलं. वामन बाकड्यावरती बसला. काय काम काढलंस वामना? लग्नाचो मुहूर्त काढूचो हा. अरे वा, काढूया काढूया. मुलगी कुठली? आमच्या शेजारची. म्हणजे दसऱ्या दिवशी विचारलं होतंस तीच ती काय रे? होय, पण देवाने करू नको म्हणून सांगितलंय ना. देवान काय गुरुवान? वामनने खोचकपणे विचारलं. गुरुवावरच देव येतो ना. ह्याच्यावर चर्चा करूक माका येळ नाही नि करूची पण नाही. तुम्ही मुहूर्त तरी बघा. हा भट सुद्धा गुरुवाच्याच बैठकीत असतो हे लक्षात आल्यावर वामन म्हणाला. वामनाच्या चेहऱ्यावरचे त्रस्त आणि रागीट भाव पाहून भट गप्प बसला. नातवाला घरात सोडून त्याने पंचांग काढलं. 2-4 मुहूर्त सांगितले आणि म्हणाला, यातला तुला सोयस्कर असेल तो धर. खिशातला ₹1.25 काढून वामनने भटाच्या हातावरती ठेवला आणि अधिक काही न बोलता तो घरी निघाला. दुसऱ्या दिवशी भट वामनाच्या घरी आला. वामन घरी नव्हता. गवत वाळत घालायला मांगराकडे गेला होता. वामन कुठे गेला? भटाने वामनच्या आईला विचारलं. मांगरा आरी गेलो हा कोणाचो पाणी. कुणाच्या तरी सुयेगाचं पाणी घालायला भट आला आहे असं समजून तिने विचारलं. पाणी नाही गे, पटेलनी वामनला भेटायला आलो होतो. त्याच्याकडे काय काम? काल तो लग्नाचा मुहूर्त काढायला माझ्या घरी आला होता. मी मुहूर्त काढून दिले, पण दुसरेच त्रागडे उद्भवले. वामनची आई चाट पडली. म्हणजे याने लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली म्हणायची. आणि भट त्रागड म्हणतो ते कसलं? काय झाला? काय ते समजून घेण्यासाठी तिनं विचारलं. काल देवळात गुरव, गावकर वगैरे मंडळी बसली होती. मी सहज वामनच्या लग्नाबद्दल बोललो तर म्हणाले, ज्या लग्नाचा देवाचा विरोध आहे ते लग्न तुम्ही लावणार भटजी? खबरदार हे लग्न लावाल तर तुमची भटकी गोत्यात येईल. एवढ्या मोठ्या गावाच्या भिक्षुकीवरती पाणी सोडायचं असेल तर लावा हे लग्न. वामनची आई गप्पच झाली. मनातून घाबरली. आपलं तेच खरं करू पाहणाऱ्या वामनावरती चिडली. वामनला सांगायला आलो होतो, भटजी म्हणाले. मी हे लग्न लावू शकणार नाही म्हणून. तो केव्हा येईल कुणास ठाऊक. तुम्हीच सांगा त्याला. मी निघतो. थांबा, तुम्हीच सांगा. येत तो आता. मी कोणाक तरी बोलावूक धाडतय त्याका. लवकर येईल ना तो. मग ऊन होईल म्हणून म्हणतोय. ऊन लागला तर छत्री घेऊन जावा, पण बसा. तुमच्या तोंडान तुम्हीच सांगा. आम्ही सांगलेला पटत नाही हल्लीच्या पोरांका. वामनच्या आईने कुणाला तरी मांगराकडे पिटाळलं. वामन आला. भटजींनी त्याला सगळी झालेली हकीकत सांगितली. त्याने भटजींकडे रागानं पाहिलं. तुमका पण ताबडतोब जावं सांगाक व्हाया होता? भटजी या प्रश्नाने चपापले. मग म्हणाले, पण सांगितले ते एका अर्थी बरे झाले की नाही? आयत्या वेळेला अडवलं असतं मग झाला नसता का घोटाळा सगळा? त्याला भटजीचं म्हणणं पटलं. पण गुरवा गावकराचा राग आला. त्याने दातावरती दात आवळले. म्हणजे गुरव आता माणूस कळेत पण हुकूम सोडूक लागलो? वामनने विचारलं. काय 24 तास त्याच्या अंगात देव विललोच असता? आणि तुमका असा करा असा करू नको म्हणान सांगणारो गुरव कोण? तुमका गुरुवान ठेवल्यानी हा काय गावानं ठेवल्यानी हा? तुम्ही गावाचो हुकूम मानतलास काय गुरुवाचो? अरे पण शेवटी गुरव सांगतो तेच गाव करतो ना रे. गुरव सांगता ता गाव करीत नाही, देव सांगता ता गाव करतो. तेच ते कसा? देवनी गुरव एकच. तू असे म्हणतोस मग तू देवाचे तरी कुठे मानतो आहेस? त्याने नको म्हणून सांगितले तरी निघालाच आहेस की लग्न करायला? त्या गुरुवावरती माझा विश्वास नाही. खांब घेतलेलो नसताना, अंगात देव इलेलो नसताना जो हुकूम सोडता त्याच्या सांगण्यावरती कसलो विश्वास ठेवायचो? तू काहीही कर बाबा. माझे कर्तव्य मी केले. माझ्या विश्वासावरती तू राहू नकोस मुळी. दुनेत भटांका तोटो नाही काकांनो. पैसो दाखवलो काय भट धावत येतेत. भट काही बोलला नाही. डोक्यावरती उपरणं टाकून चालू लागला. मनातल्या मनात वामन भटाला आणि गुरुवाला शिव्या मोजत होता. शेजारच्या गावच्या व्यंकटेश भटाकडूनही वामनची निराशाच झाली. काही वर्षांपूर्वी त्याने अंकुश दळव्याकडे या गावात येऊन सत्यनारायणाची पूजा सांगितली होती. तेव्हा मोठे वादळ उठले होते. गावाने अंकुश दळव्याला देवळामध्ये बैठक बोलावून
गावाबाहेरचा भट आणून कार्य केल्याबद्दल जाब विचारला होता. गावाची माफी मागायला लावली होती. व्यंकटेश भटाला देखील त्याच्या गावाला तोंड द्यावं लागलं होतं. गावात व्यंकटेश भटाचे पोट भरत नाही म्हणून तो दुसऱ्या गावाची कामे करतो असे कुणीतरी त्या गावच्या माणसाकडे बोलला होता. आणि ही गोष्ट गावच्या पुढाऱ्यांना झोंबली होती. आपल्या गावाचा अपमान झाल्यासारखे त्यांना वाटले होते. यापुढे व्यंकटेश भटाने दुसऱ्या गावाची कामे करू नयेत असा हुकूम त्याला गावमेळ्याने केला होता. लग्नात येणाऱ्या विघ्नांनी वामनची आई सुखावत असली तरी वामनला भटाशिवाय लग्न कसं करायचं हाच पेच प्रसंग पडला होता. नली दुसऱ्या गावातली असती तर त्या गावच्या भटाने लग्न लावलं असतं असा तांत्रिक प्रश्न उद्भवला नसता. पण दोघंही एकाच गावची असल्यामुळे समस्या सुटता सुटत नव्हती. आपल्यावरती अन्याय होत आहे असं त्याला वाटत होतं. न्याय कुणाकडून कसा मिळवता येईल याचा विचार करता करता त्याला सदू सरपंचाची आठवण झाली. आडमुठे गावकरी ऐकलं तर त्याचंच ऐकतील अशी त्याला आशा वाटत होती. सदू आपला मित्र असल्यामुळे आपण त्याला मनमोकळेपणाने सर्व गोष्टी सांगू शकू व यावरती तोडगा काढायचा आग्रह धरू असा विचार करून तो सदूकडे आला. त्याला सर्व घटना बैजवार सांगितल्या. सदू हसला. वामन, तू सांगतास ते मला पटात. तू माझा मित्र आहेस. मी तुला मदत करायला हवी हे देखील खरं आहे. पण गावकी आणि पंचायत या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. माझ्या पदाचा किंवा अधिकाराचा इथे काही एक उपयोग होणार नाही रे. की त्या गावकी करणाऱ्यातले 2-3 जण तुझ्या पंचायतीचे सभासद असत म्हणूनच तर पेच आहे. त्यांच्या विरोधात गेलो तर माझं असणं सुद्धा डळमळीत होईल. कारण गावाची त्याच्यावरती श्रद्धा आहे. हा सरपंच गावच्या देवाला मानित नाही असं उद्या यांनी गावाला सांगितलं तर पुढच्या निवडणुकीत मी आपटी खाईन रे. पण ह्यो गुरव माणूस कळेत पण हुकूम सोडतं त्याचा काय? ह्याचो काय तो निर्णय पंचामुखी येऊन देत. बैठक बोलावूक सांग. मग काय होईल? गुरव देवकळे सांगता ता कबूल. पण तो माणूस कळेत बोलता ता सुद्धा गावाक बंधनकारक असा का काय ते मी विचारीन. गावकीच्या बैठकीत तुला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळणार नाही. गावकी आणि गावकर गुरव याचे हितसंबंध जुळलेले आहेत. देवाच्या सांगण्याबाहेर जाऊन तू एखादी गोष्ट केलीस तर उद्या इतर लोक सुद्धा तसंच करतील. मग देवाचं महत्त्व कमी होईल. देवाचं महत्त्व कमी झालं की यांचं उत्पन्न बुडेल. म्हणून त्यांनी ही अडवणूक चालवली आहे आणि ती गावकीच्या नियमांना धरून आहे. अरे वामना, या गावकीत सुद्धा राजकारण आहे. म्हणून आम्हाला राजकारणात सुद्धा गावकीचा मान ठेवावाच लागतो. वामन उठला. सदूचा निरोप न घेता चालू लागला. वामन. सदूने हाक मारली. वामन थांबला. राग आला का रे तुला? तुझ्यावरती कित्या राग धरू? माझाच नशीब खोटा. मग न सांगता सवरता निघालास इथून. येतय मी. वामना, धीर सोडू नको. मी या गोष्टीवरती विचार करतो. गावकीला न दुखवता तुला खुश करता येतं का ते बघतो. काही मार्ग सापडला तर तुला नक्की कळवतो. पण यातून काही मार्ग निघेल असं वामनला मुळी वाटतच नव्हतं. वामनने सांगितलं ते ऐकून नलीचा चेहरा एकदमच उतरला. ती निराशेच्या डोहामध्ये बुडून गेली. आपण तिकळी म्हणून जन्माला आलो तिथेच आपलं जीवन 4 चौघांपेक्षा वेगळं आहे. ते प्रयत्नांनी बदलण्याचा अट्टाहास व्यर्थ आहे. आपल्याबरोबर बिचाऱ्या वामनचीही फरफट होते आहे. वामना, हा बोल ना. अजून माझा ऐक. काय? तू मामाच्या चेडवाबरोबर लगीन कर. ह्या बघ नली, तुझा माझा लगीन होणार नसान तर तू आणि मी कोडीत जीव देवया. पण असला काय माका तू कराक सांगू नको. मी मरान पत्करीन पण हार पत्करूचे नाही. अरे पण घर, गाव, देव ह्यांचो विरोध पत्करून काय मिळतलं आम्ही? त्याला उत्तर सुचलं नाही. तो गप्पच राहिला. नली. वामन गंभीर झाला. त्याचे डोळे डबडबले. त्याला इतका असहाय्य आणि निराश ती प्रथमच पाहत होती. तिलाही गहिवरून आलं. काय बोलावं हेच तिला सुचेना. कमरेचा पदर काढून तिने त्याचे डोळे टिपले. प्रेमाने त्याने तिच्याकडं पाहिलं. नली, हे लोक आमका एकटय जगाक देवचे नाय. पण एकटय मराक तर ते अडावूक शकत नाय. ती चपापली. मराक भीतस तू नली? नाय वामना. तिच्या डोळ्यांतून खळकन अश्रू सांडलं. मग हे चपापतेस कित्या? तिने त्याचे हात हातात घेतले. त्याच्या हातांनी आपले डोळे पुसत म्हणाली, असा काय बोलशील असा वाटलेला नाही. पण तू सांगशील तसा करूक मी तयार असतय. उद्या मी देवळात जाऊन गाराणा घालतय. काय म्हणान? गुरुवावर तू येतस ह्या जर खोटा असात तर 15 दिवसात आमका काय तो मार्ग दाखव.
नाहीतर 16वा दिस आम्ही खडकाचे कोंडीत जीव देतलव. नलीच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली. रडतोस तू नली? नाही रे. नाहीतर ह्या काय म्हणायचा. त्याने तिचे अश्रू आपल्या हातांनी पुसून ओला हात तिला दाखवला. माझ्यासाठी तू जीव पण देवक तयार झालंस, त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत ती म्हणाली. आणि माझ्याबरोबर मराक तू नाही तयार झालंस. पण तू? आता माझा कौतुक रवांदेत. तिच्या डोक्यावरती थोपटून उठत तो म्हणाला, मी जातय. तो झपाझप चालत दूर दूर गेला. ती त्याच्याकडे पाहतच राहिली.